जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वा समास 8वा काल निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. प्रथम जगदीश्वर असलेली मूळ माया असून त्यानंतर सृष्टीक्रमानुसार प्रकृतीने विस्तार आकार रूप घेतले. हे काहीही नसताना विस्तीर्ण आकाशासारखे निरुपाधिक ब्रह्म एकच होते. त्या निराकार वस्तूत काळ वेळ काहीही नव्हते. उपाधीचा विस्तार होताच तेथे काळ दिसू लागला. त्याच्या उपाधीच्या शिवाय पाहिले तर तेथे काळाला स्थानच नाही. एक चंचल एक निश्चल अशा दोनच वस्तू असताना त्यांच्याहून भिन्न असलेला काळ कुठला आणि काय. चंचल असेपर्यंतच काळ असे म्हणतात. बस आकाश म्हणजे काहीही नसलेला अवकाश. अवकाश असे वेळेला म्हणतात ना. असा वेळ रूप काळ जाणून घ्या. सूर्यामुळे वेळ कळते. पळापासून युगापर्यंत सर्वांची गणना करता येते. सूर्याच्या उपाधीमुळेच पळ, घटिका, प्रहर, दिवस, विलंब, रात्रंदिवस मिळून दिवस, पक्ष, मास, अयन, वर्ष, युग हे सर्व ओळखता येते. त्याचप्रमाणे कृतन, त्रेता, द्वापार, कलियुग हे सर्व जगात आयुमर्यादेने चालले आहेत. त्याचप्रमाणे देवांचे विशेष आयुष्य ही शास्त्रामध्ये सांगितले आहे. मुख्य 3 देव उपाधीसह बऱ्याच कालांतराने नाश पावणार आहेत. पण रूढी अनुसरून सांगितले तर लोकांना कसे तरी वाटते. त्रिगुण एकमेकांमध्ये मिसळले असून त्यांना वेगळे करता येत नाही. हे तिन्ही मिळूनच सर्व सृष्टीची रचना झाली आहे. असे असताना कुणाला कोठे कुणाला लहान म्हणावे. असो, या सर्व गोष्टी जाणकारांच्या झाल्या. ते जाणत नाहीत. ते विनाकारण भ्रमात पडतात. तात्पर्य प्रतीतीने जाणून घेत घेत रहस्य ओळखायला हवे. उत्पन्न काल, सृष्टिकाल, स्थितिकाल, संहार काल असे आधीपासून शेवटपर्यंत काळ हे त्या त्या काळाचे विलंब रूप आहे. ज्या ज्या प्रसंगात जे झाले त्याला तो काळ असे नाव पडले आहे. ही गोष्ट नीट समजली नसेल तर अजूनही पुढे ऐका. हा काळ पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्ण काळ, संतोष काळ, सुखदुःख काळ, आनंद काळ इत्यादी रीतीने अनुभवास येतो. त्याचप्रमाणे प्रातः काळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ हे सर्व लोकांच्या परिचयाचे आहेत. तद्वत जन्मकाळ, बाल्यकाळ, तरुण काळ, वृद्धापकाळ, अंतकाळ, विषमकाळ हे वेळाच्या रूपाने प्रचितीस येतात. सुकाळ, दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ हेही आहेतच. अशा सर्व वेळा मिळून काळ असे वाटते. पण इतक्या रूपाने भास होत असला तरीही काळ ही काही म्हणायची वस्तू आहे काय, असे विचारले तर नाही असे सांगावे लागते. बस वरील प्रमाणे असते एक वाटते एक. याला विवेक शून्य असे म्हणावे. सर्व प्रापंचिक लोक बाहेर काय वाटते ते मात्र जाणतात. प्रवृत्ती ही जगत सत्यवत्याच्या अधोमुख होऊन चालते आणि निवृत्ती ही जगाचे निरसन करीत ब्रह्माची प्रस्थापना करीत ऊर्ध्वमुख होऊन पळते. या ऊर्ध्वमुख वगैरे गोष्टी विवेकीच जाणतात. विवेकी लोक जगाची रचना कोठून झाली आहे तेथपर्यंत दृष्टी घालतात आणि विवरण करून करून मूळ स्थिती प्राप्त करून घेतात. प्रपंचात राहून परमार्थ करणाऱ्यालाही वर सांगितलेली मूळ स्थिती सापडणे शक्य आहे. ते प्रारब्धवशात लोकांमध्ये असले तर असू देत. सर्वांचे मूळ स्वरूप एकच असले तरीही एक ते जाणून घेतो तर विचार नसलेला एक जाणत नाही. म्हणून मानवाने विचाराच्या साह्याने लगेचच परमात्म्याची स्थिती साध्य करून घ्यायला हवी. म्हणजे जन्माचे सार्थक होते. योग्य लोक प्रपंच परमार्थ दोन्ही साधतात. त्यातही मुख्यत्वे करून मूळ स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. विचारशून्य माणूस म्हणजे केवळ पशुसारखे होत हेच खरे.
त्यांचे बोलणे ऐकत बसलो तर साधन कुठले काय. बरं त्या योगे आमचे काय गेले. ते जे करतात ते फळ भोगतात, पेरलेले उगवते तेच आता ते खातात झालं. असो, यानंतर काही का होईना ते जे करतात तेच प्राप्त करून घेतात. भक्ती केली तर भगवंत मिळतो. देव आणि भक्त एकत्र आले तर काही विचारूच नका. समाधान द्विगुणित होते. कीर्ती मिळवण्यासाठीचे कार्य न करता मेलेले लोक जगात विनाकारण आले आणि विनाकारण गेले. शहाणे असूनही विसरले तर त्यांना काय म्हणावे. सर्व काही आहे तेथेच राहून जाते, ही गोष्ट स्पष्ट आहे. कोणी जाताना काय घेऊन गेले सांगा पाहू. म्हणून जड वस्तूबद्दल उदासीन राहून तत्परतेने विवेक करावा. त्यानेच परमात्म्याचा अलभ्य लाभ होतो. परमात्म्यापेक्षा मोठा लाभ नाही. त्याच्या प्राप्तीने योग्य क्रिया करीत प्रपंच करीत असतानाही समाधान राखता येते. पूर्वी राज्य करणारे जनकादी राजे होऊन गेले, आताही कितीतरी पुण्यशाली आहेत. असे राजा म्हणालो म्हणून महत्व आहे असे नाही, तर प्रपंचाचे काम करीत असणारे प्रपंचात राहूनही परमार्थ साधलेल्यांचे उदाहरण देण्याचा उद्देश आहे. एवढेच नव्हे तर राजा असलेल्यालाही मृत्यू आला असता तो लाखो कोट्यानो कोटी पैसे देण्यास तयार असला तरीही मृत्यू त्याला सोडत नाही. असा हा जीव मरणाधीन आहे. जिवंत असतानाही रोग व्याधी ताप चिंता हे काही कमी नसते. असो, संसाराचा बाजार भरला आहे, त्यातील देवाचा लाभ करून घ्यावा तरच काहीतरी विपरीत संसार दुःखाला परिहार मिळाल्यासारखे होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे 12 दशके काल निरूपणं नाम 8 समासः समाप्ताः. जय जय रघुवीर समर्थ.